पाहुणे येणार आहेत आणि घरातलं साहित्य अगदी साधं आहे, पण नाश्ता असा बनवायचा आहे की पाहुणे रेसिपी विचारूनच जातील. तर चला मग आज बनवूया हा झटपट आणि चटपटीत नाश्ता, जो घरातल्याच साहित्यात तयार होईल. यासाठी मी इथं 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता 1 वाटी कच्च्या बटाट्याचा किस घेतला आहे. हा किस मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. तुम्हाला माहीत असेलच बटाट्यात किती स्टार्च असतो आणि बटाटा त्यामुळे काळा पडतो. त्यामुळे बटाटा कोणत्याही रेसिपीत वापरताना स्वच्छ धुवूनच वापरायचा. आता यात थोडं थोडं पाणी घालत आपल्याला व्यवस्थित पीठ मिसळून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालत एकत्र केलं ना पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि आपल्याला पण किती पाणी घालायचं याचा अंदाज लागतो आणि पीठ जास्त पातळ होणार नाही. मी सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेतले आहेत, पण मला हे थोडं अजून घट्टच वाटत आहे. रवा भिजण्यासाठी पण थोडं पाणी लागेल, म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलं. मला इथं हे पीठ भिजवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी लागलं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटे झाकून रेस्टवर ठेवायचं आहे, म्हणजे रवा पण चांगला भिजला जाईल. 10 मिनिटांनंतर यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक टोमॅटो पण बारीक चिरून घालायचा. मी इथं 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथं बारीक चिरलेली 3-4 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. ही लाल मिरची पावडर तिखट नाही, मी फक्त पदार्थाला सुरेख रंग यावा म्हणून वापरले आहे. चवीनुसार मीठ घालायचं. सर्व जिन्नस व्यवस्थित पिठात मिसळून घ्यायचे. रवा फुगल्याने जर पीठ घट्ट झालं असेल तर थोडं पाणी या स्टेजला ॲड करा. आता यात आंबटपणासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा. लिंबू नसेल वापरायचं तर पीठ भिजवताना 2-3 चमचे दही वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर पदार्थाला छान जाळी यावी म्हणून अगदी 1 चिमूटभर खायचा सोडा घालायचा व परत एकदा पीठ हलक्या हाताने फेटून घ्यायचं. आपण भजीसाठी जसं पीठ भिजवताना अगदी तशी कन्सिस्टन्सी हवी, ना जास्त पातळ ना जास्त दाटसर. आता एखाद्या डब्याला असा बटर पेपर लावून घ्यायचा. मी इथं केक टीन वापरला आहे. बटर पेपर नसेल तर प्लेन पांढरा कागद घेऊन त्याला थोडं तेल ग्रीस करून वापरा. आता यात सर्व बॅटर काढून घ्यायचं व हे पीठ आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत, त्यामुळं ॲल्युमिनियम फॉइलने कव्हर करायचं व उकळत्या पाण्यावर ठेवून झाकण लावून 10 ते 15 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. ॲल्युमिनियम फॉइल नसेल तर डब्यावर एखादं झाकण ठेवा. असं केल्याने काय होतं, पाण्याच्या वाफेचे जे थेंब तयार होतात ते डब्यावर पडणार नाहीत. टूथपिनने पीठ पूर्णपणे शिजलं की नाही ते 15 मिनिटांनंतर चेक करायचं. जर टूथपिनला पीठ चिकटलं नाही म्हणजे पीठ आतपर्यंत चांगलं शिजलं आहे. थोडा वेळ थंड करून चाकूने याच्या कडा सोडवून घ्यायच्या. डबा पलटी करून काढून घ्यायचं. खाली बटर पेपर लावल्याने अजिबात चिकटत नाही. तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुरेख दिसत आहे आणि मस्त जाळीदार तयार झाले आहे. जर तुम्ही डाएटवर असाल ना तर तुम्ही यात वेगवेगळ्या भाज्या ॲड करून हे असंच हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. हेल्दीही आणि टेस्टीही. पण पाहुण्यांसाठी बनवायचं आहे म्हटल्यावर ट्विस्ट तर द्यावाच लागेल. त्यासाठी मी इथं असे त्रिकोणी आकारात कट केले आहेत. आता आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे वरून एकदम क्रिस्पी व आतून मऊ जाळीदार बनतील. त्यासाठी मी इथं पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं आहे. हे तेल तुम्हाला जास्त वाटत असेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही. आपण वाफवून घेतला असल्यामुळे एकदम कमी तेलात हे वरून कुरकुरीत होतात व व्यवस्थित भाजलेही जातात. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सोनेरी रंगावर अलटत पलटत मस्त सर्व भाजून घ्यायचे. कमीत कमी साहित्यात व एकदम कमी तेलकट, वरून क्रिस्पी, आतून मऊ जाळीदार नाश्ता तयार आहे. मग पुढच्या वेळेस पाहुणे घरी येणार असतील तर आधीच हे पीठ उकळून तयार ठेवा आणि आल्यावर शालो फ्राय करून गरमागरम मस्त हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व करा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सेव्ह करायला विसरू नका व अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.